दवाखान्यापेक्षा देवर्षी लोकांकडे जास्त गर्दी. सध्याच्या काळामध्ये लोकांना कशाचं वेड लागेल सांगता येत नाही. करणी, कोंबडं, बोकड, लिंबू अशा गोष्टींकडे जास्त लोकांचा कल आहे. हे सर्व केल्यामुळे आपलं चांगलं होईल असं त्यांचं मत असतं. आणि या सर्व गोष्टीचा फायदा देवर्षी लोकांना जी देवपान करून देतात, करणीबाधा करतात त्या लोकांना जास्त फायदा होतो. अगडबम काहीतरी सांगून लोकांकडून पैसा उकळायचा हा त्यांचा एक व्यवसायच निर्माण झालेला आहे. या लोकांची कमाई आपली महिन्याची तर त्यांची दिवसाची. आणि ही परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण ही देवर्षी व्हावं आणि खूप पैसे कमवावे. पण असो, सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की शारीरिक जर आजार असेल तर तुम्ही देवर्षीकडे जाण्यापेक्षा एक वैद्यकीय डॉक्टरांकडे जाऊन त्याचा उपचार घ्या. तुमचा आजार लगेच बरा होईल. तुमच्या शरीराची काळजी घ्या. देवर्षीकडे जाऊन तुमच्या शरीराची जर काळजी घेत असाल तर ते तुमचं शरीर तुम्हाला चांगली साथ देणार नाही. तुमचे आजार वाढत राहतील. त्यामुळे देवर्षीकडे न जाता वैद्यकीय डॉक्टरांकडे जावा. आणि काही बंधू देवर्षी यांच्याकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तात्काळ लक्ष देणे खूप गरजेचे आहे.